विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंचायत निवडणुका 4 महिन्यांनी पुढे ढकलण्याची मागणी केली। सध्याच्या आरक्षणासह निवडणुका होऊ शकत नाहीत, अशाही परिस्थितीत निवडणुका घेतल्या तर गोव्यातील ओबीसी समाजावर अन्याय होईल, असं ते यावेळी म्हणाले। पंचायत इलेक्शन्स which is scheduled for next month, that is June 2022, 5 years term complete जाता आणि पंचायत इलेक्शन्स फुडल्या म्हयन्यान सरकारान घेवचे पडटा। इन द मीन टायम ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया तेंच्यांनी सुरेश महाजन वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश एंड अदर्स ह्या केशीन एक जजमेंट भायर काडलेलो आहा 10/5/2022 आणि ह्या जजमेंटाचेर वेरी क्लियर ऑर्डर आहा based on reservations of OBC for until the triple test formality is completed in all respects by the state government. No reservations for other backward classes can be provisioned, and if that exercise cannot be completed before the issue of election program by the State Election Commission, the seats except reserved for scheduled caste and scheduled tribe, which is a constitutional requirement, the rest of the seats must be notified as for the general category. As a meaning कितें? As a meaning very clear आहा की आमी जो तर ज्या हितून आतां फुडें वचत हे इलेक्शनाचो प्रोसेस आमी फुडें व्हरत based on the findings or based on the data collected by the state government through BLOs, village panchayat BLOs, जे governmentaचे BLOs ते which comes in the village panchayat, they do every ward wise checklist, and they say that this many OBCs are there, this many OBCs are there, this many OBCs are there, and they write over there 1 2 3 4 the ward इकरा वॉर्डान ते अशें घालता की ह्या 5 वॉर्डांनी ओबीसी आहा म्हणून। हो डेटा कोणाचो? हो डेटा तेंचो, नॉट रेकॉग्नायज्ड बाय द ओबीसी कमिशन। म्हणजे ओबीसी कमिशन जे आमच्या गोंयान आहा वो दुसरे स्टेटीनी आहा त्या कमिशनान हो रिपोर्ट दिवचो पडटा द स्टेट गव्हर्मेंट एंड स्टेट इलेक्शन कमिशन। आणि म्हाका दिसता जो प्रोसेस इतली वर्सां आमी फॉलो करीत येयल्ले आहा आणि वेरियस पीपल हू गो टू द कोर्ट, म्हणजे माझो वॉर्ड रिजर्व जालो, खंय तरी कोणें प्रेशर हाडलो, खंयच्या MLAन प्रेशर हाडलो, मंत्र्यान प्रेशर हाडलो, CMाक सांगले आणि और मिनिस्टराक सांगले आणि ते रिजर्वेशन चेंज केले। जे वॉर्ड नंबर 1 ओबीसी जावपाक आसलो तो वॉर्ड नंबर 3 जालो, असो म्हणून कोर्टान वयता कोण तरी, हायकोर्टान वयता आनी हायकोर्ट म्हणटा कितें स्टे इज ग्रांटेड आणि 2-3 हियरिंग जाता आणि ते म्हणटा दीस पर्टिक्युलर वॉर्ड इलेक्शन टू बी पोस्टपोन्ड, बाकीचे सगळी करा हे पोस्टपोन करा, म्हणजे हे सारखे कर। त्या खातीर म्हाका दिसता हो गोनो आनी फुडें वचोंक जायना म्हणून सुप्रीम कोर्टान हे बरे जजमेंट हाडलेले आहा आणि त्या हितूनय ओबीसीक अन्याय जावंक जायना। अदर बॅकवर्ड क्लासीस हे जे आमचे मोठो घटक आहा आमच्या गोंयान, व्हडली पर्सेंटेज आहा आमच्या गोंयान, हिंका म्हाका दिसता खंय तरी अन्याय हेंचेर जावंक जायना। आता सरकार जो तर फुडें वचत हे पंचायतीचे इलेक्शन करपाक आणि बेस्ड ऑन द डेटा which is collected by BLOs and submitted to the government through the village panchayat secretary or to the talati, which goes up to the mamladar, from mamladar up to the collector and collector up to the state election कमिशनर, तो डेटा जो तर घेवन फुडें वचत आणि कोण हो चॅलेंज करीत जाल्यार हें सगळें बंद पडटलें। सुप्रीम कोर्टान सारकी क्लियर ऑर्डर दिल्ली आहा दॅट इट हॅज टू गो थ्रू द ओबीसी कमिशन। म्हाका दिसता हें डिफांक्ट आहा आमच्या गोंयान, हें परत रिवायव जावपाची गरज आहा आणि ओबीसीच्या खंयच्याच घटकाक खंयच्याच कॅटेगरीक अन्याय जावंक जायना। आमच्या गोंयान जितके ओबीसी लोक आहा हेंका हें रिजर्वेशन मेळपाकूच जाय,
33% रिजर्वेशन जे कितें तांकां दिल्लें आहा हे तांकां मेळपाकूच जाय आनी हे म्हाका दिसता मेळतलें जाल्यार हें इलेक्शन पोस्टपोन जावपाची गरज आसा आनी आमी काँग्रेस पार्टी म्हणून लेजिस्लेचर पार्टी म्हणून आमी डिमांड करता की हें इलेक्शन 4 म्हयने तुमी पोस्टपोन करा थिंगासोर डायरेक्ट यू कॅन put in administrator because हिंगा प्रोविजन ना की तू कंटिन्यू करूंक शकता म्हणून विथ द सेम बॉडी यू कॅनॉट कंटिन्यू विथ द सेम बॉडी यू कॅनॉट गिव एक्सटेंशन देर इज नो प्रोविजन इन लॉ असो असेंब्लीन खंयसरूच पास जावंक ना की हो टर्म सोंपल्या काय ताका कंटिन्यू करपाक दिवपाक जाता सरकारान ना तशें जायना सो एडमिनिस्ट्रेटर घालचो आनी डे टू डे अफेर्स ऑफ द पंचायत आहा ते फुडें वयचे येन्ना म्हणसर ओबीसी कमिशन जे आहा हें सारकें स्ट्रॉंगली फॉर्म आनी जावचें तेंच्यांनी आख्खे गोंयचो डेटा घेवचो तेणी वर्कआउट करचो आनी तो रिपोर्ट सबमीट करचो सरकाराक आनी खरो न्याय जे ओबीसी जे मेळपाक जाय ओबीसी घटकाक तो दिवपाचो रिजर्वेशन जावपाकूच जाय कित्याक आमी आतां इलेक्शनाक फुडें वचत जाल्यार एज पर दीस ऑर्डर सगळे शिफ्ट will be general category सगळे एक्सेप्ट फॉर SC आनी ST खंयचे पंचायतीन SC आनी ST जे हे आहा हो आहा डेटा आहा तेंकांच ते SC आनी ST रिजर्वेशन आसतले आनी उरलेल्यांक सगळ्यांक जे ओबीसीक 27% मेळपाक जाय इन गोवा हें मेळचें ना हो ऑर्डर सारकी क्लियर आहा इट इज व्हेरी क्लियर यू कॅनॉट गो अगेन्स्ट दीस ऑर्डर समबडी वील गो टू द कोर्ट एंड चॅलेंज इट कॉन्ट्री वयतलो कोर्टान आनी म्हणटलो एज पर दीस ऑर्डर यू कॅनॉट गो हेड with reservation if your data is not based on OBC commission. So it is very clear we are demanding that 4 months ऑक्टोबरान इलेक्शन करा आणि सारखे करा क्लियर करा आतांय पासून गोंदळ घातलेलो आहा आतां पळय एक इन्क्वायरी चालू आहा रेज मागूस पंचायतीन आतां तुमी वयशात जाल्यार तुमकां दिसतले डेप्युटी कलेक्टर थिंगा मामलेदार थिंगा तालाटी थिंगा सगळे थिंगा पंचायतीन येयल्ले आहा इन्क्वायरी चालू आहा सगळे वॉर्ड फोडलेले आहा अशें फोडलेले आहा की हिंगासरली 400 वोट व्हरून थिंगा घातलेले आहा थिंगासरले 300 वोट काडून आनी हूंय घातलेले आहा असो गोंदळ करून दवरलेलो आहा आनी थिंगासर जेन्ना कंप्लेन जाले फ्रॉम द लोकल्स आयज सगळे स्टेट इलेक्शन कमिशनान डायरेक्ट इन्क्वायरी मागली आनी आयज इन्क्वायरी चालू आहा ती आनी अशें जावंक जायना